जालन्यामध्ये पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल आणि डिझेलचं वाटप सध्या केले जाते। शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद पडले, तर चौधरी नगर भागामध्ये पेट्रोल पंपावर गर्दी झाल्यामुळे पेट्रोल डिझेल वाटप पोलीस बंदोबस्तामध्ये केले जाते। जालन्यामध्ये पुरवठा विभागानं दुचाकी चालकांना 200 तर 3 आणि 4 चाकी चालकांना 2000 रुपयांपर्यंत पेट्रोल डिझेल देण्याचे आदेश दिले। तसंच कॅन आणि बाटलीतून सुद्धा पेट्रोल डिझेल द्यायला बंदी घालण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिलेले आहेत। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। पाहूया। जालना जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतोय आणि प्रशासनाने दुचाकी चालकांना 200 रुपये तर 3 चाकी आणि 4 चाकी चालकांना 2000 रुपयांच्या मर्यादा घालून दिलेल्या आहे। आणि त्यामुळे जालना शहरातील चौधरी नगर भागातला हा एकमेव पेट्रोल पंप सुरू आहे आणि या ठिकाणी मोठा तुटवडा जो आहे तो पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल डिझेलचं वाटप सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कर्मचारी आपल्या सोबत आहे। दादा, गर्दी काय आहे? गर्दी पेट्रोल डिझेलचा शॉर्टेज असल्यामुळे पेट्रोलची गर्दी आहे आणि आजचे काही पंप बंद आहे सिटीतले। बर, केव्हापासून गर्दी आहे? सकाळपासून 7 वाजल्यापासून गर्दी आहे। बर बर, मला सांगा। लाईनीला उभा आहे लोक 2-2 तास। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे। मला सांगा दादा, केव्हापासून येत आहे? 4 घंटे झाले। बर, कशा भरायचंय पेट्रोल साठी। बर, मग मिळतंय का? नाही मिळत, गर्दी हा, इथं गर्दी झालेली आहे म्हणून 5 वाजल्यापासून लोक बाहेर येत आहे। बर, दादा मला सांगा अजून कब से खड़े हो आप यहाँ पर? देखो 2 घंटे हो गए, 2 घंटे से खड़ा मैं यहाँ पे। हम शेतकारी है, हम ट्रैक्टर का यहाँ पे लाना गया खेती में छोड़ के। अभी डीजल पेट्रोल नहीं मिल रहा हमको यहाँ पे, फिर भी हम क्या करना। अभी शेतकारी ने आत्महत्या करना क्या? ये कैन में डीजल नहीं देने का बोलते हैं, ट्रॅक्टर काय खेत में से लाने का क्या किसान ने। केव्हापासून उभे आता कॅन मध्ये किंवा बाटलीमध्ये भेटणार नाही असा आदेश आहे पुरवठा विभागाचा। अरे है, लेकिन खेत में से ट्रैक्टर नहीं ला सकते ना शेतकारी। इतना लंबा 10 किलोमीटर दूर खेती में चालू है ट्रैक्टर, तो वहां से ला सकते क्या? हाँ? थोड़ा सा कुछ करो सरकार। मला सांगा 200 रुपयापर्यंतच पेट्रोल भेटणार आहे आता तुम्हाला दुचाकी चालकांना? होय, 200 रुपयापर्यंत। केव्हापासून उभे आहे इथे? आजपासूनच सांगितलं, काल रात्रीच ऑर्डर होती। बर, तर अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। जालना शहरातला चौधरी नगर भागातला हा पेट्रोल पंप आहे। एकमेव पेट्रोल पंप सुरू आहे, बाकीचे जवळपास बंद पडलेले आहे आणि त्यामुळं या ठिकाणी वाहन चालकांची मोठी कसरत आपल्याला पाहायला मिळत आहे। नितेश महाजन, जी 24 तास, जालना।